चाफेकर बंधू एकाच घरातील 3 भाऊ देशासाठी फासावर चढले, त्यांची ही क्रांतिगाथा. प्लेग आटोक्यात आणण्यासाठी इंग्रज सरकारने अनेक उपाय योजले, स्वच्छता मोहिमा काढल्या. हे सर्व उपाय आणि योजना वरकरणी खूपच उपकारक आणि कागदोपत्री आदर्श दिसत असल्या तरी त्यांची अंमलबजावणी करताना गोऱ्यांची हिंदूंचा अपमान करण्याची वृत्ती उफाळून येत होती. त्यांच्या घरात, माझघरात, देवघरात सोजीर पायातील जोड्यांसह घुसत, सोवळे भ्रष्ट करीत. रोगापेक्षा उपाय त्रासदायक असा प्रकार सुरू झाला. लोक त्रस्त झाले. तपासणीच्या नावाखाली बायका माणसांच्या अंगचटीला येणं, भल्या भल्या गृहस्थांना उघडं नागवं करून भर रस्त्यात उभं करणं, त्याच अवस्थेत त्यांची भिंड काढीत रस्त्यातून सर्रास हिंडवणं, प्रसंगी मौल्यवान चीज वस्तू लुबाडणं असे प्रकार सुरू झाले. या त्रासापेक्षा, अत्याचारापेक्षा आणि मानहानीपेक्षा प्लेग परवडला अशी भावना सर्वत्र उत्पन्न झाली. या आगीत तेल म्हणजे पुण्यात प्लेग कमिशनर म्हणून रँड नावाच्या एका गोऱ्याची नेमणूक झाली. हा रँड साहेब मराठ्यांचा अत्यंत द्वेष्टा होता. त्यातही पेशव्यांच्या जातीचे म्हणून चित्पावनांवर त्याचा विशेष दाग होता. रात्रीच्या अंधारात किंवा आडवाटेवर एकटं दुकटं सोजिराला पकडून चोप देण्याच्या प्रकारात, अशा प्रकारे गोऱ्यांना धडा शिकवण्याच्या प्रकारात कीर्तनकार हरिपंत चाफेकरांचा दामोदर आणि त्याचे दोघे धाकटे भाऊ नेहमीच आघाडीवर असत. दामोदरने व्यायामपटू तरुणांचा एक गटच आपल्या भोवती गोळा केला होता. लोकमान्य टिळकांकडे गायकवाड वाड्यात त्यांचं जाणं येणं होत असे. दामोदरच्या अशा उद्योगांना लोकमान्यांचा छुपा पाठिंबा असे. अशाच एका भेटीत लोकमान्यांनी अशा फुटकळ उद्योगांपेक्षा काहीतरी भरीव, जास्त परिणामकारक कृत्य करण्यास त्यांना खडसावलं. या शब्दांनी दामोदरच्या हृदयात स्फुल्लिंग पेटलं. आपल्या प्रचंड मित्र परिवारामधून दामोदरने निवडक आणि विश्वासू मित्रांचा एक गट तयार केला. तो वारंवार त्यांच्या गुप्त बैठका घेऊ लागला. त्या बैठकांमध्ये अन्यायाचा प्रतिकार करण्याच्या आणि अपमानाचा, मानहानीचा बदला घेण्याच्या अनेक योजना मांडल्या जात होत्या. या कानाची खबर त्या कानाला लागू न देता शस्त्रास्त्रांची जमवाजमव सुरू झाली. सर्व विचार मंथनातून अखेर प्लेग कमिशनर रँडचा वध करण्याची योजना साकार झाली. कटाची अंमलबजावणी खुद्द दामोदर आणि त्यांचे 2 भाऊ बाळकृष्ण आणि वासुदेव हे करणार. दिवसभर सावलीसारखा रँड साहेबाच्या मागे फिरून बाळकृष्णाने त्याच्या हालचालींचा आणि दिनचर्येचा तपशील गोळा केला. सर्व बाबींचा व्यवस्थित विचार करून साहेबाला उडवण्याचा मुहूर्त ठरला 22 जून 1897. त्या दिवशी राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाचा जुबिलीचा मोठा समारंभ गव्हर्नरच्या बंगल्यावर होणार होता. रात्री त्या समारंभावरून परतणाऱ्या रँड साहेबाला गणेश खिंडीच्या अंधाऱ्या रानात छपून राहून उडवायचा बेत पक्का झाला. छोटा वासुदेव गव्हर्नर बंगल्याच्या दारात उभा राहून साहेबाची घोडागाडी हेरणार आणि तिच्या मागे धावत येणार. गोंद्या आला रे, गोंद्या आला रे या सांकेतिक शब्दाने ती घोडागाडी दाखवणार. दामोदर गाडीच्या मागे चढून मागच्या खिडकीतून आपल्या जवळच्या पिस्तुलाने रँडला उडवणार. जर मध्ये कुणी आडवा आला तर बाळकृष्ण दोन्ही भावांना संरक्षण देणार असा बेत शिजला. जुबिलीच्या दिवशी दामोदर आणि त्याच्या सहकार्याने अंधार पडण्यापूर्वीच आपापल्या जागा धरल्या. फटाक्यांची आतिषबाजी सुरू असतानाच साहेब आणि मडमा आपापल्या घोडागाड्यांमध्ये बसून परत जायला सुरुवात झाली. वासुदेवाने रँडची गाडी बरोबर हेरली आणि गोंद्या आला रे, गोंद्या आला रे असे थोड्या थोड्या वेळाने ओरडत तो घोडागाडीच्या मागे धावू लागला. वासुदेवाचा आवाज ऐकून दामोदर सावध होऊन सरसावून उभा राहिला. एक ऐटदार घोडागाडी त्याच्या समोरून जाऊ लागताच बाळकृष्ण उतावळेपणा करून झेप घेऊन त्या घोडागाडीच्या मागे चढला. पडदा वर करून त्याने आत बसलेल्या साहेबाच्या डोक्यात गोळी घातली. त्याच हर्षी त्याला एका स्त्रीची किंकाळी ऐकू आली. त्या अनपेक्षित आवाजाने तो दचकला. उडी मारून बाळकृष्ण गाडीपासून दूर झाला. परत वासुदेवाचा गोंद्या आला रे,
कोंद्या आला रे असा आवाज ऐकू येऊ लागला. बघतो तर एका घोडागाडीच्या मागे वासुदेव धावतोय आणि ओरडतोय, कोंद्या आला रे, कोंद्या आला रे. म्हणजे त्याच्या हातून कोणी भलतंच मारलं गेलं होतं. दामोदरला काय करावं काहीच सुचेना. पण प्रसंगावधान राखून तो पुढे सरसावला. गाडीवर झेप घेऊन एकाच गोळीत त्याने कार्यभाग उरकला. शस्त्रे एका नाल्याच्या पुलाखाली टाकून लांबचा वळसा घेऊन आड रस्त्याने ते घरी येऊन गुपचूप झोपले. 23 जूनला पुणेकर जागी झाले. ते रँड आणि आयस्ट या 2 साहेबांचा ज्युबिलीच्या रात्री वध झाल्याच्या वार्तेनेच. दिवसामागून दिवस लोटले तरी मारेकऱ्याचा शोध सरकारला लागेना. अखेर सरकारने ब्रुईन नावाच्या एका अति चाणाक्ष आणि हुशार तपास अधिकाऱ्याला पुण्याला पाठवले. मराठीत तर तो ब्राह्मणासारखा बोलायचा. लोकमान्य टिळकांसारख्या बड्या राजकारण्यांकडे त्याचं येणं जाणं असायचं. अशा या ब्रुईन साहेबाने जंग पछाडलं, पण काही म्हणता काही तपास लागला नाही. अखेर सरकारने हल्लेखोरांना पकडून देणाऱ्याला किंवा त्यांची माहिती देणाऱ्याला 20,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. बक्षिसाच्या लोभाने चाफेकर बंधूंचे अतिशय विश्वासाचे गणले जाणारे द्रविड नावाचे एक मित्र फितूर झाले. त्यांनी कटाची आणि चाफेकर बंधूंची पूर्ण माहिती ब्रुईनला दिली. या दरम्यान हरिपंत चाफेकर आपल्या 3ही मुलांना घेऊन सहकुटुंब चातुर्मासातील कीर्तनासाठी मुंबईला येऊन राहिले होते. द्रविड बंधूंनी पुरवलेल्या या माहितीच्या आधारे कामतांच्या चाळीत असलेल्या चाफेकरांच्या बिऱ्हाडी ब्रुईनने 28 सप्टेंबर 1897 या दिवशी छापा टाकून दामोदर चाफेकरला अटक केली. त्यावेळेला बाळकृष्ण आणि वासुदेव बिऱ्हाडी नसल्याने बचावले. ते लगेचच फरारी झाले. शारीरिक छळाने दामोदर बधणार नाही याची जाणीव झाल्याने धूर्त ब्रुईन साहेबाने आपल्या गोड बोलण्याने भोळ्या आणि सरळ मनाच्या दामोदरला बरोबर सापळा धडकवला. त्याने दामोदर कडून कबुली जबाब मिळवला. दामोदरच्या लेखी जबाबाच्या आधारे दामोदरला फाशी झाली. तरी बाळकृष्ण आणि वासुदेव पोलिसांच्या हाती लागले नव्हते. ते निजामांच्या प्रांतात आणि कर्नाटकात खूप कष्टात दिवस काढत भटकत राहिले. या फरारी अवस्थेत असताना लोकमान्य त्यांना शक्य ती सर्व मदत गुप्तपणे करत राहिले. पण ती मदत पुरेशी ठरत नव्हती. अखेर बाळकृष्णाने वासुदेवास घरी पाठवले. दामोदराची फाशी झाल्यानंतर तो मुंबई बिऱ्हाडी परतला. कटात आपला सहभाग नव्हता, पण केवळ भीतीमुळे आपण पळून गेलो होतो हे ब्रुईनला पटवण्यात तो यशस्वी झाला. ब्रुईनने त्याला मोकळा सोडला. बाळकृष्णाचा शोध सुरू होताच. फितुरीमुळे तो लवकरच पकडला गेला. त्याला जेरबंद करून पुण्यात आणण्यात आले. खटला चालवून त्याला सुद्धा फाशी ठोठावण्यात आली. पैशाच्या लोभाने द्रविड बंधूंनी फितुरी केली म्हणूनच आपले दोघे वडील भाऊ पकडले जाऊन फाशी गेले याचा वासुदेवाला नेहमी सांगता यायचा. रानडे नावाच्या एका मित्राच्या मदतीने त्याने एके दिवशी रात्रीच्या वेळी सारं शहर झोपी जाण्याच्या तयारीत असताना दगलबाज द्रविड बंधूंना यमसदनी पोहोचवलं. त्यांना ठार केलं. पण लवकरच तो आणि रानडे दोघेही पकडले गेले. त्या दोघाही बालवीरांना ठाण्याच्या तुरुंगात फासावर चढवलं. आपल्या देशबांधवांच्या आणि समाजाच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यास, त्याच्या मानबिंदूला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास धडा शिकवण्यास आणि त्यायोगे सरकारवर जरब बसवण्यासाठी चाफेकरांची एक संपूर्ण पिढी हसत हसत फासावर गेली. 1857 नंतर देशासाठी फासावर जाऊन प्राणार्पण करणारे दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हे चाफेकर बंधू आणि त्यांचा निष्ठावान सवंगडी रानडे पहिले हुतात्मे ठरले.